वाघबीळकडून कोल्हापूरच्या दिशेने येणारी कार आणि कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या 2 चारचाकी वाहनांचा आज दुपारी वडणगे फाट्याजवळ विचित्र अपघात झाला। या अपघातात फॉर्च्युनर कार झाडाला धडकून उलटी झाली तर अन्य 2 वाहनांचं देखील मोठं नुकसान झालंय। केवळ दैव बलवत्तर म्हणून तिन्ही कारमधील 12 जण बचावले। अपघातानंतर सुमारे 1.5 तास या मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती। कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय। विशेषतः कोल्हापूर ते बोरपाडळे पर्यंतच्या एकेरी रस्त्यावर सर्वाधिक वाहतूक असते। आज दुपारी 4:15 वाजण्याच्या सुमाराला एक मारुती ब्रिझा कार वाघबीळकडून कोल्हापूरच्या दिशेनं येत होती, तर फॉर्च्युनर आणि वॅगनार ही 2 वाहनं कोल्हापूरकडून वाघबीळच्या दिशेनं जात होती। वडणगे फाट्याजवळ या 3 वाहनांची धडक झाली। त्यानंतर फॉर्च्युनर गाडी रस्त्याकडेच्या झाडाला धडकून पलटी झाली, तर वॅगनार आणि ब्रिझा या दोन्ही गाड्यांच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला। पलटी झालेल्या 4 चाकीत 2 तरुण अडकले होते, त्यांना जमावानं बाहेर काढलं, तर वॅगनारमधील महिला आणि मुलांना दुसऱ्या वाहनातून घरी पाठवण्यात आलं। कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या ब्रिझा गाडीत पोलीस कर्मचारी सुशील गायकवाड आणि त्यांचे कुटुंबीय होते, तर फॉर्च्युनरमध्ये नगरसेवक दुर्वास कदम यांचा मुलगा करण कदम आणि त्याचा मित्र होता। सुदैवानं या अपघातात कुणालाही इजा झाली नाही। मात्र अपघातानंतर सुमारे 1.5 तास वाहतूक खोळंबली होती। एकही पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर नसल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अपघातानंतर सुमारे 1.5 तासानं पोलीस घटनास्थळी दाखल झाले।